राजे गोरे यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीचा कपिल पोकर्णा यांनी पुराव्यासहित केला माध्यमांसमोर खुलासा। पहा सविस्तर बातमी। आता असा विषय आहे की माझ्याकडे मी कपिल विजयकुमार पोकर्णा, नवीन मोंढ्यामध्ये माझे आडा दुकान आहे। माझा विषय असा आहे की हरीश राजे गोरे हा माझ्याकडे एक 3-4 वर्षापासून माझ्याकडे मुली म्हणून होता कामाला, आणि त्याचे त्यांना रोज काम करत असल्यामुळे रोजचं काम असल्यामुळे भरोसाचा विषय होता आमचा। चेकबुकचा विषय, पेमेंटचा विषय, काही बी विषय असला तर ते पेमेंटचा विषय असते। तो पेमेंटचा विषय असल्यामुळे आपण त्यांना सगळं म्हणजे भरोशावर काम करत होतो आपण त्यांना। आणि आता तसं झाल्यानंतर 1 वर्षानंतर आपण आपल्याकडून तो निघून गेला, त्याच्याकडे काही ट्रका वगैरे झाल्या, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडून निघून गेला। तो ठीक आहे, मग ते झाल्यानंतर ना आमच्याकडे ज्यावेळेस काम करत होता त्याने त्यावेळेस आमच्याकडून चेकबुक 2024मध्ये चेकबुक जे आहे, चेकबुकमधले काही चेक आमचे त्याने काढून घेतले, ते आम्ही पाहिलेले नाही। आणि ते आता निघाल्याच्या नंतर माझे काही पैसे यायचे होते, आमचे हिशोब होते यायचे, तर मी काही त्या वृत्तवाहिनीवर वगैरे मी ऐकलं की त्याने 30 लाख माझे यायचे, 40 लाख मी द्यायचे, असं काहीतरी मी ऐकलेलं आहे। हे असं काही नाही, असं आहे की माझे ऑलरेडी पैसे पेमेंट त्यांच्याकडून यायचे आहेत, ते त्यांना पण माहीत आहे, मला पण माहीत आहे। पेमेंट असं आहे की माझं 45-50 लाख माझं पेमेंट येणं आहे, पक्क्यामध्ये आहे, त्याच्या अकाउंटला दिलेले आहेत आपण पेमेंट त्यांना, आणि त्याच्या अकाउंटचे आहेत, माझ्याकडे ऑडिट रिपोर्ट आहेत, सर्व रेडी आहे माझ्याकडे। केव्हाही आलं तर मी फेस करून दाखवण्यासाठी मी केव्हाही रेडी आहे त्यांच्यासोबत। आणि त्याच्यानंतर त्यांनी सौदा चिठ्ठी करून दिली आपल्याला, त्यांनी माझ्याकडे भैया पैसे नाहीत, आता एक सौदा चिठ्ठी करून घ्या, माझ्याकडे फ्लॅट आहे 203 फ्लॅट नंबर आहे माझा, आणि ते फ्लॅट करून घ्या म्हणून सांगितलं। तर मी ठीक आहे, हरकत नाही, जेव्हा आलं तेव्हा वापस मला रिव्हर्स करा म्हणून सांगितले त्यांनी। ठीक आहे, आपल्याला काय फ्लॅटची गरज नाही, पेमेंट आणून दिले की वापस रिव्हर्स करून घे म्हणून सांगितलं आपण त्यांना। तर ठीक आहे म्हणून मला त्यांना सौदा चिठ्ठी करून दिला आपल्याला त्यांनी, आणि त्याच्या सौदा चिठ्ठीवर आपण 22 लाख काही पेमेंट पण दिलं त्याला, आपण त्यांना 3-1 लाख रुपये पेमेंट राहिलेलं आहे त्याच्यामध्ये द्यायचं। रजिस्ट्रीच्या वेळेस त्यांनी पेमेंट करून घ्या म्हणला, PR कार्डला नंबर लागलेला नाही मला, माझा PR कार्ड झालं की तुम्ही रजिस्ट्री करून घ्या म्हणून म्हणला। ठीक आहे, त्याच्यानंतर काही मग त्याच्या गाड्या वगैरे लावणं वगैरे चालू होतं आमचा, त्यांचा व्यवहार कंटिन्यू चालू झाला, म्हणजे पेमेंटचा विषय थोडासा रुकल्यामुळं कंटिन्यू चालू झाला आमचा त्यांचा व्यवहार। मग त्यांनी काय केलं की हे झाल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर माझ्यासोबत माझ्या अकाउंटला 70,88,170 रुपयाचा HDFC बँकेमध्ये माझा चेक लावला त्यांनी, आणि मी होतो बाहेरगावी असल्यामुळं मला माहिती नव्हती याबद्दल, की मला बँकेतून फोन आला की 70,88,170 रुपयाचा तुम्ही काही चेक दिलेला आहे का तुमच्या, आणि लोन अकाउंटला ट्रान्सफर व्हाले। म्हणजे माझं तर कोणतं लोन अकाउंटला ट्रान्सफर व्हायचा विषय नाही, माझा ऑलरेडी CC अकाउंट आहे, लोन नाही ट्रान्सफर व्हायचा विषय नाही माझा। तर ते म्हणतात की असं आहे, हरीश राजे गोरे यांच्या अकाउंटला जात आहेत, त्याचा मोबाईल नंबर मी विचारला कन्फर्म करण्यासाठी, तर 97 66 88 66 74 त्या स्लिपवर लिहिलेलं आहे, चेक लिहिलेला आहे, आणि खोटी सही मारून त्यांनी चेक बँकेत लावलेला आहे, आणि ती थोडीशी न कळत 19-20 सही माझी सेम मारली त्यांनी, सेम मारून त्यांनी चेक बँकेत लावला, आणि ते मला बँकेचा फोन आल्यानंतर मी ते चेक रोखला आणि ते पेमेंट ते ठीक आहे। माझे पप्पा तिथं गेले, पप्पा जाऊन मी बाहेरगावी असते, पप्पा गेले, हे तर आमचा चेक नाही, आणि हे 24मधला चेक आता कसं काय आला, असा विषय होता। तर आम्ही पूर्ण माहिती पोलीसमध्ये कंप्लेंट केली, शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट केली। तर ते पप्पा गेले होते तिथं, कंप्लेंट केली त्यांनी, कंप्लेंट केल्याच्यानंतर त्यांनी पूर्ण डिटेल बँकेतून काढलं, CCTV काढले, आणि त्याच्यानंतर बँकेतला कोणा चेक लिहिला, काय लिहिलं, कोणत्या माझ्या अकाउंटला चालला आहे, काय सगळं पूर्ण काही डिटेल घेतलं त्यांनी, पूर्ण डिटेल घेतलं, आणि शिवाजीनगरला कंप्लेंट देऊन टाकली, आणि त्यांची कारवाई चालू आहे त्यांची। आणि दुसरा हे विषय झाला चेकचा, आणि ते आपल्या ह्याचा फ्लॅटचा विषय, हे 2 विषय होते आपले। आणि ते आता असं करत आहे आमच्यासोबत की पेमेंट आमचं द्यायचे, आणि ते म्हणते की माझे पेमेंट द्यायचे। तर ठीक आहे, जे आहे तर कागद सगळं डॉक्युमेंटली आहे माझ्यासोबत, त्यांनी बी मला दाखवायचे डॉक्युमेंटली काय आहे, किती मला देणं आहे, तर त्यांनी दाखवायला पाहिजे मला। माझं कोणते काय त्याची दुश्मनी नाही, त्याची काही नाही, अगोदर आम्ही व्यवहार केलेला, आम्ही सोबत राहिलेले आहे सोबत, याच्यामध्ये आमची कोणती काही जाणीव दुश्मनी, व्यवहारामध्ये दुश्मनीचे काही विषयच नाही। आणि काही लोकांना मला मारहाणीचा गुण करत आहे, मला असं करत आहे, कधी मी फोनवर बोललेलं नाही, मी त्याला कधी असं सोबत समोर बोललेलं नाही, त्यांनी दाखवा मला, अगर म्हणलं असेल त्यांनी आपल्याला तर समोर दाखवा की मध्ये कधी फोनवर बोलून धमकी दिली का, कधी समोर बोललेलं आहे का, कधी धमकी दिली का, हे सगळे खोटे गुन्हे आमच्यासोबत करत आहे। आणि काही बी उलटे सुलटे तक्रार देत आहे, न्यूजवाल्यांना दाखवायले, फेसबुकला टाकायले, यूट्यूबला टाकायले,
काही आणखी असं म्हणत आहे की माझं जे वकील आहे सर्व अधिकाऱ्यांसोबत त्याची मिलीभगत आहे, मला सगळं माहीत आहे काय करायचं काय नाही ते, माझं खूप मोठी लिंक आहे, मी पाहतो, म्हणजे मी तर असा बी गेलेला आहे तसा बी गेलेला आहे, मी जे तुमची वाट लावणार आहे, माझं काय आहे म्हणजे तर पैसे देणंच आहेत ना, मग पाहू काय होईल ते होईल, बघू तुम्ही कुठं रस्त्यामध्ये भेटता पहा, मी बी बघतो तुमची, असे मला त्यांनी म्हणलेलं आहे. आणि ते उलटे सुलटे आता आपल्यावर काही येऊ नये म्हणून त्यांनी उलटे सुलटे म्हणजे वृत्तवाहिनीला देणं, पेपरला देणे, न्यूजला देणे, असं करणे तसं करणे. आता हे ठीक आहे, अशा चिल्लर याला आपण काही त्याला हे करत नाही, त्यांना तेवढं पाहू जे आता. काल त्यांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांच्या गोडाऊनहून का त्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीहून त्यांच्या काही गाड्या तुम्ही घेऊन आलेल्या आहेत, त्याबद्दल आपलं म्हणणं काय? आपण त्याच्या गाड्या वगैरे माझे पैसे यायचे होते तर त्यांनी मी त्याच्या ऑफिसला गेलो होतो, त्याचं ऑफिस त्याचं बंद होतं, त्याचा भाऊ आला तिथं, ड्रायव्हर होते तिथं, ड्रायव्हर आले तिथं, ड्रायव्हर आणि त्याचा भाऊ म्हणला की भैया आमची वहिनीचा फोन आला आणि भावाचा फोन आला मला की माझं पेमेंट 2-3 दिवसामध्ये पेमेंट यायले, पेमेंट आणून देता आम्ही तुम्हाला, आणि तो पण 2-3 दिवस तुमच्याकडे गाड्या राहू द्या. आणि असं म्हणल्यानंतर त्यानं मला 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून त्यानं यायलो जायलो करायलो, रजिस्ट्रीचे पैसे भरा, रजिस्ट्री करून देतो म्हणून मला, रजिस्ट्रीला गेलो आम्ही, रजिस्ट्रीला सर्वांना बोलवले आणि मी यायलो म्हणून त्यांनी येतच नाही. त्यांनी असं घुमवलं. थोडंसं मी रागाच्या भराने मी तिथे गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी असं म्हणल्यानंतर म्हणजे ठीक आहे 2 दिवसाचं पेमेंट आणून देऊ, पण गाडी घेऊन जा म्हणलो. आणि त्यांनी स्वतः त्याच्या ड्रायव्हरांनी आणि त्याच्या भावाने आमच्या घरापाशी आणून लावल्या गाड्या, स्वतःने आणून लावल्या गाड्या. मग सेकंड डे शिवाजीनगर आपल्या अर्धापूर पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट केली की माझ्या गाड्या चोरीला गेल्या. ठीक आहे, चोरीला गेल्या तर कशा गेल्या काय गेल्या, आता तिथं CCTV फुटेज तिथले काढले त्यांनी. आता मी तिथे गेलेलोच आहे, त्याचा भाऊ त्यांना सांगितलेलंच आहे गाड्या घेऊन जा. मी काय गाड्या स्वतः चालवून आणल्या नाही, माझ्या ड्रायव्हरांना आणल्या नाही, माझ्या माणसांना नाही आणल्या त्या गाड्या चालवत, त्यांच्या ड्रायव्हरांना आणल्यात गाड्या, आणून त्यांच्या गाड्या ड्रायव्हरांना आणून सोडल्यात गाड्या. ते काही बी खोटे आरोप लावायलेत, तर ह्याच्याबद्दल आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आता ठीक आहे, जे आहे ते समोर निघणारच आहे. आणि शिवाय मी बी अर्धापूरला मी पण माझी कंप्लेंट दिलेली आहे, आणि ह्या गाड्या ज्या आणलेल्या होत्या ती मी अर्धापूर पोलीस स्टेशनला, मला त्यांचा फोन आल्याच्यानंतर मी नेऊन त्या अर्धापूर पोलीस स्टेशनला मी जमा करून टाकले. त्यांना सांगितलं साहेब मी माझ्या काय असा विषय नाही, त्यांना मी अथॉरिटी लेटर देऊन त्यांचं रिसिव्ट घेतलेलं आहे माझ्याकडं, त्यांना नेऊन जमा केलेलं आहे आपण त्याच्याकडं. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे किंवा विनंती आहे? माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी विनंती आहे की मला सर्व सहकार्य करायत. मला फोनवर मी अर्धापूरला गेलो होतो पोलीस स्टेशनला, त्यांनी पण म्हणले की काय तुमचं अगोदर डॉक्युमेंट दाखवा म्हणले, सर्व नेऊन दाखवलं, त्यांना पाहिलं, माझं रजिस्ट्रीचं पाहिलं, माझं पेमेंट यायचं ते दाखवलं, त्यांना सगळं डॉक्युमेंटली त्यांना तिथं जमा केलं, त्यांच्याकडे गाड्या नेऊन जमा केल्या मी त्यांना. शिवाजीनगरला मी कंप्लेंट केलेली आहे, माझ्या चेकची अशी केलेली, त्यांनी बी कारवाई करणं चालू आहे त्यांच्याकडून बी. आणि बाकी प्रशासन त्यांच्या हिशोबानं चालूच आहे, त्यांची कारवाई चालूच आहे. आणि ते आता रोज उठले की ते न्यूजला बोलणं, हे बोलणं, त्याला सांगणं, ह्याला सांगणं, ते चिल्लरपणा ते करत आहेत. आपण तेवढं चिल्लरपणा करू शकत नाही, ते चालू आहे, त्याची कारवाई ते करावीत, आपण आपली कारवाई चालू आहे आपली.